महाराष्ट्र न्यूज, सर्वसामान्यांच्या हक्कासाठी, न्यायासाठी। गुरुकृपा ग्रामीण बिगरशेती मोरवे पतसंस्थेच्या ठेवीदारांचे खंडाळा तहसील कार्यालय ते आमरण उपोषण सुरू असून डिसेंबर 2022 मध्ये गुरुकृपा ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेचा भ्रष्टाचार उघडकीस आल्यापासून ठेवीदार त्यांच्या रकमांची मागणी करत आहेत। पतसंस्थेच्या संबंधित सर्व शासकीय कार्यालयांना ठेवीदारांनी वारंवार पत्रव्यवहार केला, भेटी दिल्या, पण त्यांना समाधानकारक न्याय मिळाला नाही। दिनांक 22 ऑगस्ट 2023 रोजी आम्ही ठेवीदार तहसीलदार सो खंडाळा यांचे ऑफिस समोर उपोषणास बसलो होतो। दिनांक 23 ऑगस्ट 2023 रोजी आमदार मकरंदाबा पाटील, माननीय तहसीलदार, माननीय सहाय्यक निबंधक, माननीय पोलीस निरीक्षक आणि संस्थेचे संस्थापक श्री राजेंद्र चव्हाण आणि इतर संचालक आणि सर्व ठेवीदार यांच्यात समेट होऊन फेब्रुवारी 2024 अखेर ठेव रक्कम परत देण्याचे लेखी आश्वासन दिले। नंतर रात्री 11 वाजता उपोषण मागे घेतले, पण संचालक मंडळाने आज अखेर ठेवीदारांच्या ठेवी परत केल्या नाहीत। तरी संचालक मंडळावर ठेवीदारांकडून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा। तसेच आज अखेरपर्यंत संस्थेचे शासकीय ऑडिटही झालेला नाही। आम्ही सर्व ठेवीदार कर्जबाजारी झालो असून आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे। जोपर्यंत आमचे पैसे मिळत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही, असा पवित्रा ठेवीदारांनी घेतला आहे। अगोदर तुम्ही तो ऑफिसला किंवा त्यांच्या कोण संबंधित चेअरमन व्हाईस चेअरमन यांना कोणाला भेटला का? हो, त्यांनी आम्हाला पैसे जेव्हा मागे 6 महिन्यापूर्वी आम्ही उपोषणाला बसलो होतो तेव्हा सांगितलं होतं की डिसेंबरपर्यंत जेवढी तुमच्या पावत्या मॅच्युअर झालेल्या आहेत ते देऊ। तर आमच्या 2 झाल्या होत्या पावत्या 4,000 हजार, त्यातले फक्त अर्धे पैसे आम्हाला म्हणजे 2 लाख रुपये दिले। तर आता आमचे 8 लाख रुपये शिल्लक आहेत। तर ते म्हटले होते जानेवारी एंडला देतो, नाही फेब्रुवारीच्या एंड मध्ये देतो। आता फेब्रुवारी संपला, मार्च अर्धा होत आला, तरी आता काल उपोषणाला बसलो तर काल आले होते संचालक बॉडी, तर म्हटले आणखीन 6 महिने थांबा। आता 1 वर्ष झालं आमचे पैसे अडकलेले, आता 1.5 वर्ष होतील। आता परिस्थिती अशी आहे की माझ्या घरामध्ये तर आम्हाला 20 घ्यायचं म्हणलं तरी माझ्याकडे आता पैसे नाही। शेतात जाऊ का आम्हाला तर मला नवरा पाठवत नाही, ते तर आता रिटायर झालेले, ते नाही जाऊ शकत, मुलगा अजून कामाला नाही। म्हणजे आम्ही करायचं काय? लहान बाळ आहे घरामध्ये, कुठली गोष्ट लागत नाही। उद्या दवाखान्यात जायचं म्हटलं तर कुणाकडून आम्ही पैसे, बरं उष्ट तरी कुणाकडून घ्यायचे? आतापर्यंत 1.5 वर्ष झालं आम्ही ह्याच्याकडून कर्ज काढ, त्याच्याकडून कर्ज काढ, ह्याच्या जमिनीवर पैसे घ्या, असं करून 1.5 वर्ष घालवले आहे। मागच्या वेळेस उपोषणाला बसला तुम्ही, बसलो होतो त्यावेळेस काय झालं? त्यावेळेस देतो म्हटले आणि आमदार आले, त्यांनी आमचं उपोषण, आमदारांच्या भट्ट्यावर आमचं उपोषण मोडला की ठीक आहे, आमदारांनी सांगितले, आम्हाला वाटतं ते ऐकतील। आमदारांच्या समोर लिहून दिले आम्हाला, परंतु त्याच्यावर पण त्यांनी अजून काय पाठीमागे आम्ही उपोषणाला बसलो होतो त्यावेळेला DR साहेब, PDR साहेब, मकरंदाबा, PSI साहेब यांच्या समेत त्यांनी इथे समझोता घडवून आणला। आमदार साहेब पण होते, आमदार साहेबांनी समझोता घडवून आणला। संचालक मंडळाला 4 महिन्याची मुदत दिली, आम्ही सगळ्या ठेवीदारांनी ती मान्य केली। फेब्रुवारी एंड पर्यंत सगळ्यांना पैसे देतो असं कबूल केलं। तोपर्यंत 50% रक्कम त्यांनी थोड्या लोकांना दिली, थोड्या लोकांना, बरेच जणांना दिलीच नाही। तुम्हाला 4-2 मला 50% रक्कम मिळाली, पण ज्यावेळेला 50% जी पावती बनवली होती ती फेब्रुवारी एंड पर्यंत द्यायचं कबूल केलं होतं त्यांनी। ते फेब्रुवारी एंड झाला, मी त्यांना फोन केला किंवा माझी पैशाची मुदत संपलेली, तुम्ही मला पैसे द्या, मला गरज आहे। तर त्यांनी माझी दमदाटी केली, म्हणून त्यांनी इथं माझी एनसी नोंदवली। आता संस्था बंद असल्यामुळं संचालक मंडळ तिथं बसत नाही आणि चेअरमनच्या घरी गेलं तर चेअरमनची मंडळी उलट सुलट उत्तर देते। होय बाबा, तुमचे किती गेलते, काय किती पैसे? काय आता माझ्या कुटुंबातले पैसे आहेत, माझे नाहीत। हॉटेल बोला, माझ्या कुटुंबातले पैसे आहेत 4 लाख। बर, आणि त्याच्यावर काय थोडं व्याज वाढेल ते नंतरचा प्रश्न। पाठीमागे बी आम्ही उपोषणाला बसलो होतो त्यावेळेस आमचं असं ठरलं, हे सगळे आले ते अधिकारी, विद्यमान आमदार, DR, सहाय्यक निबंधक अधिकारी, PSI आणि कोणतरी अधिकारी यांच्या समेत आमचा समझोता झाला किंवा काय नाही, 50% रक्कम, 50% रक्कम आता द्यायची आणि उर्वरित रक्कम फेब्रुवारी अखेर 24 त्यापर्यंत देण्याची होती। पण त्यांनी ते काय तसं दिलेलं नाही, 50% दिले आणि उर्वरित रक्कम फेब्रुवारी अखेर दिलीच नाही।
त्या संदर्भात आम्ही इथं परत उपोषणाला बसलेलो आहोत. ठीक. मागच्या वेळेला अधिवेशन आपले हे उपोषण वेळेला मुदत दिली होती फेब्रुवारी एंड. मुदत संपल्यानंतर आम्ही आबांच्या गाडग्याला गेलो होतो. तिथं आबांची गाठ सुद्धा झाली. आबांनी माळे साहेबांना फोन केला तर ते सरकारी ऑडिट करायला सांगितले त्यांनी. आता हा मुद्दा अगोदर 8 महिन्यापूर्वी पण झाला होता. मग त्यामधल्या 6 महिन्यात का नाही सरकारी ऑडिट झालं असं आमचं मत आहे. आबा काय म्हटलं? आबांनी माळे साहेबांना सांगितलं सरकारी ऑडिट करून घ्या म्हणून. आणि चव्हाणला काय फोन केला ना त्यांनी, माळे साहेबांना केला होता. चव्हाणला केला होता पण त्यांनी उचलला नाही. संपादक मोहन बोरकर. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.